नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे काही डुप्लिकेट डिग्रीच्या संदर्भातलं जे काही नवीन अपडेशन आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं, ती माहिती तुमच्यासाठी आज मी घेऊन आलो आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची डिग्री हरवलेली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री सर्टिफिकेट घेतली आहे, अशा विद्यार्थ्यांना पूर्वी ह्या डिग्री सर्टिफिकेटवर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असल्याप्रमाणे त्याच्यावरती डुप्लिकेट डिग्रीचा असा स्टॅम्प यायचा. परंतु आता विद्यापीठाकडनं आता नवीन अपडेट आलेली आहे, की जी तुम्हाला इथून पुढची जे काही डिग्री सर्टिफिकेट भेटणार आहेत, जे काही ज्यांचे हरवलेले आहे त्यांनी डुप्लिकेटला अप्लाय केलं आहे, अशा डुप्लिकेट डिग्री प्रमाणपत्रवाल्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी अशी माहिती आहे, की तुम्हाला इथून पुढे तुमच्या डिग्रीवरती तुम्ही जरी डुप्लिकेट डिग्री सर्टिफिकेट काढलं तरी तुम्हाला डुप्लिकेटचा स्टॅम्प त्याच्यावरती येणार नाही. तर चला तर आपण सुरुवात करू. नक्की माहिती काय आहे? तर हे अशा पद्धतीचं तुमचं हे डिग्री सर्टिफिकेट असतं, जे की वरती इंग्लिशमध्ये आणि खाली मराठीमध्ये फॉर्मॅट असतो. आता याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे डिग्री सर्टिफिकेट आहे, त्या विद्यार्थ्यांना हे डिग्री सर्टिफिकेटच्या संदर्भात माहीत असेल. तर पूर्वी ज्या विद्यार्थ्यांचं डिग्री सर्टिफिकेट हरवलं आहे, म्हणजेच कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट हरवलं आहे, हे कॉन्व्होकेशनच्या इथं ह्या साईडला किंवा ह्या साईडला डुप्लिकेट असा स्टॅम्प यायचा आणि त्याच्यावरती स्टॅम्प सिग्नेचर असायचं. आता एक्झाम्पलसाठी माझ्याकडे डुप्लिकेट डिग्रीचं तुम्हाला फॉर्मॅट भेटलं नाही. परंतु डिग्री सर्टिफिकेट सेमच असतं. त्याच्यात काही चेंजेस नसतं. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला डुप्लिकेटचा स्टॅम्प हा त्याच्यावरती दिलेला असतो. आता ह्याच डिग्री प्रमाणपत्राच्या बॅक साईडला पूर्वी असं हे कॉन्व्होकेशनचं तुमचं डिटेल यायची. जे की तुमचा कॉन्व्होकेशन नंबर असेल, तुमचं नाव असेल पूर्ण, तुमचा ॲड्रेस असेल, ज्या ॲड्रेसवर तुमचं डिग्री सर्टिफिकेट पोहोचलेलं आहे. तुमचा मोबाईल नंबर असेल, पी-आर-एन नंबर असेल, सीट नंबर असेल आणि तुमचा जो पोस्टाचा बारकोड असेल, असं हे प्रिंट होऊन यायचं. तर आता इथून पुढं जे काही तुमचं ज्या विद्यार्थ्यांचं डिग्री सर्टिफिकेट हरवलं आहे, कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट हरवलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जर तुम्हाला डुप्लिकेट डिग्री तुम्ही आता काढली, तर तुम्हाला तुमच्या डिग्री प्रमाणपत्रावरती किंवा कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटवरती तुम्हाला आता डुप्लिकेटचा स्टॅम्प किंवा सिग्नेचर अशी येणार नाही. तर तुमचं जे डिग्री सर्टिफिकेट आहे, हे जे काही डिग्री सर्टिफिकेट आहे, याच्याच बॅक साईडला तुम्हाला हा स्टॅम्प अशा पद्धतीचा येणार आहे, जे की रिइश्यू डिग्री म्हणून असा तुम्हाला स्टॅम्प हा भेटणार आहे. म्हणजे फ्रंट साईडला तुमचं कोणत्याही पद्धतीचं डुप्लिकेटचा वगैरे असा स्टॅम्प येणार नाही किंवा इथून पुढे तुम्हाला डुप्लिकेट डिग्री पण भेटणार नाही. तर याच्यावरती आता तुम्हाला कॉन्व्होकेशन नंबर असेल, तुमचं नाव असेल, तुमचा ॲड्रेस असेल, पी-आर-एन नंबर असेल, सीट नंबर असेल आणि जर तुम्ही डुप्लिकेट डिग्री घेत असाल, तर डिग्री रिइश्यू ऑन डेट ज्या दिवशी तुम्ही घेत आहे डिग्री, त्या दिवसाची डेट तुमच्या याच्यावरती पडलेला असेल आणि खाली अशा पद्धतीचा स्टॅम्प आणि सिग्नेचर असणार आहे, जे की डेप्युटी रजिस्ट्रार यांचा. अशा पद्धतीचं हे अपडेशन आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी डुप्लिकेट डिग्री घेतलेली आहे आणि ज्यांच्या डिग्रीवरती तुम्हाला डुप्लिकेटचा स्टॅम्प आहे, अशा विद्यार्थ्यांना जर डुप्लिकेट डिग्री नको हवी असेल, तर तुम्ही नवीन डिग्रीला अप्लाय करून तुम्ही रिइश्यू डिग्रीचा तुम्ही हा घेऊ शकता, जे की तुमचं ओरिजिनल सारखं तुम्हाला डिग्री दिसणार आहे, जे की फ्रंट साईडला असेल, बॅक साईडला रिइश्यू डिग्री म्हणून असं तुम्हाला प्रिंटिंग होऊन आलेलं असेल. तर आता ज्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रोसेस कशी आहे, तर तुम्ही sps.uniform.ac.in वेबसाईटवर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय कसं करायचं ह्या संदर्भातले व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती यापूर्वी अपलोड केलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता. जर अजून याच्या व्यतिरिक्त जर काही माहिती हवी असेल, तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या रिइश्यू डिग्री सर्टिफिकेट कसं अप्लाय करायचं ह्या संदर्भातला व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती नक्कीच लवकर घेऊन येऊ. धन्यवाद.